आंबे रसात साखर की साखरेत आंबरस हेच काय कळणार आम्हाला बाबा. काय झालं सांगते आता पुढं, ऐका शेवटपर्यंत ब्लॉग नक्की पहा. आता आपली सध्याची सगळी डेलीची कामं उरकली, सगळी घरातली सगळी स्वयंपाक सगळं सुरुवातीची, आणि त्याच्यानंतर हे सगळी कामं झालेली, पाणी बिणी भरून व्यवस्थित सगळं. मग त्याच्यानंतर घेतली होती कपडे धुवायला. कपडे इथंच धुतली होती, ऊन झालं होतं म्हणून गेलो नाही खडकावर धुवायला. आणि माझ्या डोक्यात एकच टार्गेट होतं की माझं ते मिक्सरचंच भांडं. मी आज पुन्हा परत तिथं पाहायला गेले. मिक्सरचं माझं भांडं म्हणजे माझं झाकण गेले पाण्यात वाहून. आणि काय आता हे, आणि मी खेडला गेले होते पण मला ते मापाचं झाकणच नाही म्हटलं. 2 ते 3 दुकानं हिंडले मी, पण मग मला उशीर होत होता घरी यायला. मग मी काही पाहिलं नाही. हे सगळं पाहून आले आता, तरी काही मला ते गवतात भेटलं नाही. तर मला हा सगळा पसारा उरकायचा होता. मुलांनी घातलेला अख्खा घरभर पसारा. हे भांडी पहिलं लावायची होती. सगळं नावाचे पुस्तकं. मग मला म्हटलं पुस्तकं बाबा तुझी भर. मग त्याने त्याची पुस्तकं भरायला घेतली डब्यात. ठेवायला सगळ्या वस्तूला वेगळा डबा लागतो, पण ओतायला सगळं एकदम ओतायच्या. मग मूड असला तर भरणार, नाही तर मग मी माझी भरणार. त्यावर त्याची आत्तू आली होती ना, आत्तून केळी आणली होती खायला, आणि म्हणतो त्या केळीना झोपवतो. हिला लई झोप आली, हिला झोपवतो, हिला लई झोप आली, हिला झोपवतो असं म्हणून. मग माझं काही लक्ष नव्हतं. मग नंतर कळालं मला की त्याने एक केळी सुट्टी केली आणि त्यांना झोपवलंय. आणि हा आहे की याला किती हुसकवलं तरी तो तिथंच येऊन बसतोय. त्याला बेगार वाटते, पण त्याला पाण्यात हिंडून येतो आणि बसतोय तिथंच. त्याला ना खाली बस म्हटलं तरी कळत नाही. जाऊ दे, मग त्याला भाकर टाकली आणि मग तो गेला. आणि तेवढ्यात माझी नटा उठली होती. नटा उठली म्हटल्यानंतर जरा थोडा कामाला ब्रेकच लागतो. मग तिचं पाहून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित केल्यानंतर मग मी माझी फरशी पुसायला घेतली. आणि मग ह्यांच्या भांड्यांची रवानगी केली फळीला. आता ह्यांची रवानगी फळीला केल्यानंतर तोपर्यंत कपड्यांनी रशी सोडून पळायलाच लागली की. आता कपडे मांडले फळीला म्हटल्यानंतर भांडी मांडली फळीला, मग कपडे पण मांडली पाहिजेत ना कुठंतरी. मग कपडे लागली पडायला. मग ती गोळा करून आणली. आणि त्याच्यानंतर आम्ही हे पापड बनवले होते छान मस्त. त्या पापडाचं पीठ भिजवलं होतं त्याची, आणि ह्याची मी रेसिपी टाकणार आहे, पापड कसे बनवतात त्याची नक्की बघा. मग संध्याकाळी घेतलं जेवणाची तयारी करायला. घेतले बटाटे धुवून, बटाटे घातले उकडायला, आणि आंबे आणले होते. आणि आंबे मस्त होते दिसायला छान बिन. पण जरासे काय झालं, थोडं आहे ना, एक जो आंबा खाऊन बघितला तर तो गोड होता, पण बाकीचे जरा आंबटच निघाले. मग त्याची साल काढून घेतली अशा प्रकारे, आणि ती कापून घेतली. एवढी साखर आधी टाकली मी गरकी घेऊन आता, आणि नंतर मग परत त्याच्यात साखर टाकायलाच लागली. थोडं घेतलं, स्वयंपाक करून घेतलं, डाळ भात भाजी चपाती सगळं केलं, बटाट्याची भाजी केली होती. आणि त्याच्यानंतर ही भांडी, एवढा भांड्यांचा राडा. आधी हा भांड्यांचा राडा घेतला आधीचा उरकून. नेहमी असं काही असलं का आमच्या घरात पाण्याचा जरा प्रॉब्लेमच होतो, नळाला पाणी राहतच नाही. मग घेतली बाहेर, आणि मग जेवण झालं. त्याच्यानंतर सगळी भांडी कुंडी घासून आम्ही आता गेलो मग झोपायला. आता आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि आंबरस ते ना खूप साखर टाकायला लागली, म्हणून साखरेत आंबा की आंब्यात साखर असं